या गरमीमुळे केसांची हालत खूप बेकार झाली होती आणि आज येणार होते नळ म्हणून मग केसांना तेल वगैरे लावून घेतलं. कारण की नळाच्याच पाण्याने मी केस धुते. बोरिंगच्या पाण्याने धुत नाही. कारण का बोरिंगच्या पाण्यात खूप क्षार असतो म्हणून. आणि काल लाईन नव्हती आणि फ्रिजमध्ये दूध होतं. 2 दिवसापासूनचं दूध होतं. तर म्हटलं बेकार वगैरे झालं असेल म्हटलं गॅसवर ठेवलं तर ते बेकार वगैरे नाही झालं होतं. मग त्याचा मस्तपैकी चहा बनवला आणि पिऊन टाकला. तसा मी चहा वगैरे पित नाही. पण मग दूध होतं तर पिऊन टाकला आणि या शेवया काल आणल्या होत्या, तर त्याच मला वाळू टाकून भरून ठेवायच्या होत्या. पण त्या काही घमिल्यामध्ये मावल्या नाही. मग त्या तशाच ठेवून दिल्या आणि डब्बा घासून घेतला शेवया ठेवण्यासाठी. तर आमच्या इकडल्या नळाचा टाईम मी तुम्हाला कालच सांगितला होता 9 ते 12 आहे. पण काल लाईन नसल्यामुळे त्याचा टाईम चेंज झाला आणि नळ हे बरोबर 12 वाजता आले. तर मग मी आज एकटीच होती म्हणून मग स्वतःसाठी भात आणि आंबटवड्याच बनवून घेतल्या. कारण की रेयांचे पप्पा नव्हते आणि रेयांश तर मम्मीच्याच इकडे आहे आणि एकटीसाठी काही बनवायचं म्हटलं खूप कंटाळा येते. मग मस्त आंबट आणि भात बनवला आणि जेवण वगैरे करून घेतलं आणि हे काल रात्री धुतलेले कपडे होते, तर मग त्याच्याच घड्या वगैरे करून ठेवल्या आणि शेवयांसाठीचा डब्बा पण वाढला होता, तर मस्तपैकी शेवया पण भरून ठेवल्या मोठ्या डब्यामध्ये आणि थोड्याशा शेवया खाली ठेवल्या, कारण की रोज खाण्यासाठी. तर आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.